सुप्रभात गाईस, आज मी आलेली आहे रेणुका माताच्या मंदिरमध्ये. हे आहे मांजरीमध्ये येथील. आणि हे बघा, हे मंदिर काही अशा प्रकाराने दिसतं. मला आज वेळ भेटलेला तर मग मी बोलले की चला आज ओटी भरायला निघूत. मग चला आता मध्ये जाऊ. हे बघा, काही अशा प्रकाराने हे मंदिर सजवलेलं आहे. हे मंदिर खूप सजवलं जातं गाईस, कारण की आता नवरात्री आहे आणि म्हणून. हे बघा, हे अशा प्रकाराच्या लाईननी आपण मध्ये जाणार. चला तर मग आपण निघूयात मध्ये. हे बघा, हे अशा प्रकारे लाईन असते इथे. हे असं मंदिर आहे. चला आता आपण निघू. तिथं खूप सजावट केलेली आहे गाईज. हे बघा, हे आहे परशुरामाचं मंदिर. आता आपण अजून पुढे जाऊत. हे आलं आहे रेणुका माताचं मंदिर. चला आता आपण आतमध्ये जाऊत. हे आज इथं हवन चाललेलं आहे. आज नवरात्रीचा 9वा दिवस आहे, तर मग आपण चाललो आहे मध्ये. चला. हे मंदिर गाईस पूर्ण काचानं भरलेलं आहे. पूर्ण हे बघू शकता तुम्ही कशा प्रकाराचं मंदिर आहे. खूप छान मंदिर आहे गाईस. मग आता आपण अजून मध्ये जाऊ. हे बघू शकता, ही आपली आई तिथे बसलेली आहे. आजचा दिवस गुलाबी आहे, तर रंग गुलाबी आहे, तर मग आपण जाऊत आता मध्ये. हे तुम्ही बघू शकता, हे मंदिर पूर्ण गाईस अख्खं मंदिर काचानं बनलेलं आहे. तुम्ही फक्त बघू शकता किती. तुम्ही गाईस फक्त इथे येऊन बघा. हे मांजरीमध्ये आहे, मी परत एकदा सांगते, केशवनगरमध्ये. खूप छान मंदिर आहे गाईस हे. नवरात्रीमध्ये तर ह्याला इतकं सजवलेलं जातं, खूप जास्त. बघा आता तुम्ही. आता मी चालली आहे आपल्या आईकडे. ही आहे आपली आई. इथे 2 मूर्ती असतात.